नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. शेवया, विशेषतः गव्हापासून बनवलेल्या शेवया. आता हा खाद्यप्रकार महाराष्ट्रात जवळजवळ सगळ्यांनाच माहीत असेल. वर्षानुवर्ष उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे शेवया बनवल्या जातात. आता वरवर जर पाहिलं ना, तर गव्हापासून काहीतरी बनवायचं आहे, काहीतरी करायचं आहे म्हणून करायचं आहे, असल्यातला हा प्रकार असेल असं वाटू शकतं. पण मित्रांनो, ही भारतीय खाद्य संस्कृती आहे, हिला एवढ्या हलक्यात घेऊ नका. भारतीय पाकशास्त्र असा कुठलाच पदार्थ असा एकांगी सांगणार नाही. म्हणजे तो चवीला तर चांगला असेलच, पण तो आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लाख मोलाचा असेल, तरच भारतीय पाकशास्त्रात त्याला स्थान मिळणार आहे. आणि तरच असे पदार्थ वर्षानुवर्ष रूढ होणार आहेत. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे शेवया. आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या वर्णन करत असताना ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये या शेवयांचा उल्लेख आलेला आहे. आता उन्हाळ्यामध्ये ह्या शेवया आवर्जून का खायच्या, त्याचे काय काय फायदे होतात हे पाहूयात. शेवया ह्या जनरली दुधात खाल्ल्या जातात. जर त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि थोडी खडीसाखर टाकली तर जो स्वाद निर्माण होतो त्याची तुलना होऊच शकत नाही. पण फक्त चवच भारी आहे असं नाही, तर याच्यातला जो प्रमुख घटक आहे तो आहे गहू. आणि हा गहू प्रकृतीने थंड आहे. तसेच तो उत्तम प्रकारचा वातशामक आणि पित्तशामक आहे. तसंच तो शुक्रलसुद्धा आहे, शुक्रकारक आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये शरीरात वात साचायला सुरुवात झालेली असते. वातावरण सगळं कोरडं असतं, भकास असतं आणि हाच कोरडेपणा आपल्या शरीरातही उतरायला सुरुवात होते आणि वात वाढतो. तसंच या ऋतूमध्ये उष्णतेमुळे घाम खूप येतो. आता घाम खूप आला की पाणी जास्त पिलं जातं आणि पाणी जास्त पिलं गेलं तर भूक कमी होते आणि मग आपोआपच आहार कमी करावा लागतो. आणि आहार कमी झाला त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये जो शुक्र धातू आहे तो सुद्धा कमी व्हायला लागतो. आता मी इथे शुक्र धातू असा शब्द वापरतोय, तो केवळ पुरुषांच्या बाबतीत नाही, तर आपलं जे सार्वदेहिक शुक्र आहे, जे पुरुषांच्याही शरीरात आहे आणि स्त्रियांच्याही शरीरात आहे, ते सार्वदेहिक शुक्र कमी पडायला लागतं. आणि असं शुक्र कमी पडलं तर होतं काय, तर शरीराला शैथिल्य येतं, एक प्रकारची मरगळ येते उन्हाळ्यामध्ये. मग आता ही मरगळ दूर करण्यासाठी, हा वात कमी करण्यासाठी, शरीरामध्ये जोम निर्माण करण्यासाठी शुक्र तर वाढवलं पाहिजे, हा शुक्र धातू मजबूत केला पाहिजे. आणि म्हणूनच शेवया. शेवया, दूध, तूप आणि खडीसाखर हे कॉम्बिनेशन एक उत्कृष्ट प्रकारचं वातशामक आणि शुक्रकारक कॉम्बिनेशन आहे. याच्यातलं जे दूध आणि तूप आहे याने शरीराचा कोरडेपणा दूर होतो, शरीराला परत स्निग्धता प्राप्त होते. जर समजा लो बी पी होत असेल, थकवा किंवा मरगळ येत असेल, किंवा मग रात्री झोप येत नसेल, खूप असं तगमग होत असेल, चेहरा या दिवसांमध्ये सुकतो किंवा असा कोरडा पडल्यासारखा होतो, तर ह्या सगळ्या तक्रारींवर हे जे कॉम्बिनेशन आहे उत्तम काम करतं. तसंच ह्या ऋतूमध्ये होतं काय की थोडंसं डिहायड्रेशन होतं आणि आपल्याला क्रॅम्प्स यायला सुरुवात होते, वांब येतात. सांधे जे आहेत ते कडकड आवाज करायला सुरुवात करतात, सांधात दुखायला सुरुवात होते. तर वेगवेगळ्या प्रकारच्या वाताच्या तक्रारी हळूहळू दिसायला सुरुवात होतात, कारण उन्हाळ्यामध्ये वात शरीरामध्ये साचायला सुरुवात झालेली असते. आता पुढे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जेव्हा सगळं वातावरण एकदम गार होऊन जातं तेव्हा हा वात प्रकुपित होतो आणि मग आपल्याला सांधेदुखी, सायटिका किंवा मणक्याचे काही आजार अशी काहीतरी दुखणी मागी लागतात. तर असं जर होऊ नये असं वाटत असेल तर हा वात उन्हाळ्यात वाढणारच नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी स्निग्ध आणि मधुर अशा शेवया खा असं आयुर्वेद सांगतं. उन्हाळ्यामध्ये सूर्य आपल्या शरीराचा बराचसा सारभाग शोषून घेतो असं आयुर्वेद सांगतोय. आणि म्हणूनच निस्सार झालेल्या अशा ह्या शरीराला पुन्हा सारवान बनवण्यासाठी, पुन्हा बल प्रदान करण्यासाठी तात्काळ बल देणाऱ्या अशा शेवया खा असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आणि तसंही आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये शेवया बनवण्याची प्रथा किंवा परंपरा आहेच आहे ना. तर मग या प्रथा परंपरा जपण्याचाही आनंद घेऊयात आणि शरीरही निरोगी ठेवूयात. खरं तर ही खरी नॅचरल लाईफस्टाईल. नाहीतर मग एखादा काहीतरी ग्रीन टी घ्यायचा आणि मी खूप नॅचरल लाईफस्टाईल जगतोय असा काहीतरी आविर्भाव करायचा, असा हा जमाना आहे. पण आपण मात्र शास्त्रावर कायम राहूयात, आयुर्वेद जगूयात. असो, तर आज इथे थांबतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. याच्याबद्दल काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्याही विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आवर्जून लाईक करा, शेअर करा. आणि हो, चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर चटकन पटकन करून टाका, कारण आयुर्वेदविषयक, आरोग्यविषयक वेगवेगळी आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.